असणारे 100 अपराध असणारे श्रीकृष्णाने तिथं माफ केले होते. शिशुपाल त्याच्या आईला वचन दिलं होतं, जोपर्यंत हा 100 गुन्हे करणार नाही तोपर्यंत याला मारणार नाही. त्याचा इतिहास वेगळा आहे थोडा, पण तेवढ्या गरज नाही जायची. तरी पण शिशुपालाने तिथं भगवान श्रीकृष्णाला जसं अपमानित केलं, हे नरक स्पर्शाचं बोलणं रे. चित्तस्पर्श. तिथं एकदा महिसभेमध्ये दुर्योधन आला आणि द्रौपदीनं म्हणून गेली बघ. तिथं आंधळ्याचा पुत्र आंधळा, आणि पुढे सगळं घडलं बघ. हे बोलणं रे. आणि संतांचं बोलणं कसं असतं? सहज बोलणं हित उपदेश करुणी साय असं शिकवती, असं संतांचं बोलणं असतं. पण जे बोलणं इतर लोक बोलतात ना दादा, तर तुला माहिती आहे सीतेनं लक्ष्मणाला म्हणलं होतं, अरे तू का जात नाही रामप्रभूच्या पाठीमाग? तुझ्या मनामध्ये काहीतरी माझ्याबद्दल पाप आलेला आहे, म्हणून तू रामाच्या पाठीमाग जेव्हा राम संकटात आहेत तू गेला नाहीस. मला माहिती आहे लक्ष्मणाला काय वाटलं असेल. लक्ष्मण रेषा ओढून गेली होती, पण सीतेच्या ज्या बोलण्यामुळं सीतेला तिथं लंकेत राहावं लागलं. हे असं बोलणं असतं रे. नरक स्पर्श, चित्त स्पर्श, इंद्रिय स्पर्श, आणि काही बोलणं देवाशिवाय बोलणंच नसतं. म्हणून हे ज्ञानदेवा, अरे ज्ञानदेवा दादा हे बघ ना की कसं योगी पावन मनाचा साई अपराधनाचा विश्व रागे झाले वंदी, संते सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्र झाला क्लेश संती मानावा उपदेश. अरे संतांना उपदेश म्हणावं रे. कोणी जर असं बोललं असेल तर उपदेश मानावं. आज तुम्ही भागवत कथा ऐकलात, हे भागवताचा प्रसंग सांगतो. भागवतामध्ये उत्तानपाद नावाचा राजा, उत्तानपादाचा अर्थ उलट्या पायाने जन्मणे, उलटे प्रकारे जन्मणे उत्तानपाद. त्या उत्तानपादाला 2 राण्या, एक सुरुची आणि सुनीती. आता सुनीती नावाचा बरं, सुनीती चांगली नीती, आणि सुरुची, रुची म्हणजे मोह. अशा 2 राण्या होत्या, आणि एकापासून तिथं असणारा उत्तम नावाचा पुत्र झाला सुरुची पासून, आणि सुनीती पासून ध्रुव बाळ. आता ध्रुव बाळ लहान होता, आणि म्हणून उत्तम जसा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला गेला, माझा भाऊ बसला, मी वडिलांच्या मांडीवर बसेन या इच्छेनं तो गेल्यानंतर तिथं उत्तानपाद सुरुचीच्या अधीन गेला होता, मायेच्या अधीन गेला होता. म्हणून तिथं असणार जेव्हा अधीन गेल्यामुळं त्यांनी ध्रुवाला मांडीवर बसू दिलं नाही. मग तो ध्रुव रडत आपल्या आईकडे गेला, कारण सुरुचीने सांगितली होती उत्तानपादाला तिथं बसू द्यायचं नाही. जेव्हा ध्रुव गेला सुरुचीकडे, सुरुची म्हणाली, अरे बाळा तुला जर वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल, ईश्वराची प्राप्ती करावी लागेल, तुला माझ्या पोटाला जन्म घ्यावा लागेल, तुला ईश्वर प्राप्त करून घ्यावं लागेल. आता ध्रुव बाळ आपल्या आईकडे गेला ना, आईला म्हणाला का मला वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी ईश्वर प्राप्ती करून घ्यावं लागेल का वनात जावं लागेल. ती सुनीती होती. सुनीतीनं त्या बोलण्याचा अर्थ कसा काढला बघा. सुनीती म्हणजे हा बाळ, त्याच्या वडिलांच्या मांडीवर तू लौकिकरित्या बाह्य स्वरूपानं किंवा हे नश्वर जगतातला जी सत्ता आहे त्या सत्तेवर बसण्याची इच्छा धरतोस ना, त्याच्यापेक्षा तू असणारा त्या आढळ असणाऱ्या सत्य असणाऱ्या सच्चिदानंद असणाऱ्या भगवंताला प्राप्त करून घे. हे सुरुचीचं बोलणं खरं आहे. तू जा तपश्चर्याला, असं